बिर्याणीमधलं मटण जेव्हा असं मऊसूद शिजतं ना, तेव्हाच आपल्याला बिर्याणी खायलासुद्धा मजा येते. आणि मटण मऊसूद होण्यासाठी सुद्धा मी भरपूर काही टिप्स दिलेल्या आहेत. आणि भात मोकळा कसा करायचा, एकदम हॉटेलसारखा जेव्हा आपण हॉटेलची बिर्याणी बाहेरून घेऊन येतो ना, अशीच बिर्याणी मी घरी बनवलेली आहे, मटण बिर्याणी. याची पूर्ण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. व्हिडिओ कुठेही न जाता स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि बघू शकताय तुम्ही भात किती मोकळा मोकळा दिसतोय, एकदम फडफडीत असं झालं आहे. आणि स्मेल तर काय सांगायचं आहे, आहाहा! एकदम अफलातून झालेला होता. तर अशीच मोकळी मोकळी मऊसूद बिर्याणी तुम्हाला बघायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून काही नवीन व्हिडिओ बघायचे असतील तरीसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आज इथं मी बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे. हे अर्धा केजी मटण आहे. आणि हे स्वच्छ मटण घेऊन आलेले आहे. घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मी. 2-3 पाण्यानं स्वच्छ धुतलं, जास्त वेळा नाही. आणि त्यानंतर तांदूळसुद्धा मी भिजत घातलेले आहेत बिर्याणीसाठी. बिर्याणी करताना सर्वात महत्त्वाचे स्टेप्स म्हणजे तांदूळ भिजत टाकणे. तर अर्धा ते 1 तास तांदूळ भिजवले गेले पाहिजे, तेव्हा बिर्याणी छान मऊसूद आणि सुटी होते. बरिस्त्यासाठी इथं भरपूर सारा कांदा पण चिरून घेतला आहे. प्लस इथं जी आपण ग्रेव्ही बनवतो ना, मटनची जी ग्रेव्ही असते त्याच्यासाठी टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, दही, कोथिंबीर, पुदिना, मीठ हे सगळं घेतलेलं आहे. आणि खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत. आणि आता मटनला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. मटण छान स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे. जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आपण टाकून घ्यायचं आपल्या मटणाच्या क्वांटिटीनुसार. तर इथं आलं लसूणची पेस्ट मी घरीच बनवलेली आहे. कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ असो, मी विकतची आलं लसूण पेस्ट वापरत नाही, मला त्याची टेस्टच आवडत नाही. तर घरची बनवलेली आलं लसूण पेस्ट नक्की वापरा, टेस्ट जबरदस्त येते. त्यानंतर भरपूर सारा पुदिना टाकलेला आहे, भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा वापरलेली आहे मी. त्यानंतर सगळे जे सुटे मसाले आहेत ना, जे खडे मसाले ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घातले. लाल मिरची पावडर आहे, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाला आहे, घरचा मसाला आहे, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, सगळे मसाले मी याच्यामध्ये वापरलेले आहेत. धने पावडर आहे, जिरे पावडर आहे. त्यानंतर मग भरपूर सारं दही टाकून आता हे आपल्याला एकजीव करायचं आहे. सगळे मसाले मटणला लागलेले पाहिजे, म्हणजे मटण छान आपलं मॅरिनेट होईल यासाठी. आता सगळ्या मटणाला मी मसाला छानपैकी असा कोटिंग करून घेते. दही जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही अजून क्वांटिटी वाढवू शकता, पण जास्त दह्याची आवश्यकता नाही आहे. छोटीशी वाटी दही वापरलं तरीसुद्धा इनफ आहे. तर आता हे छानपैकी मॅरिनेट आता करायला ठेवून देते. जवळजवळ अर्धा ते 1 तास मी मॅरिनेट करून घेणार आहे मटण. आणि त्यानंतर पहिल्यांदा मी इथं बरिस्ता करून घेते. बरिस्ता पण छानपैकी तयार झालेला आहे. आणि जे बरिस्त्याचं तेल असतं ना, त्याचा स्मेल खूप छान येतो. तेच तेल आपल्याला बिर्याणीला वापरायचं आहे. तर आता हे जे मॅरिनेट करायला ठेवलेलं मटण आहे त्यामध्ये तेल आणि बरिस्ता टाकून ठेवला, म्हणजे छान अजून मॅरिनेट होईल. बिर्याणी बनवताना कधीही बरिस्ता मटण शिजवताना नाही वापरला तरीसुद्धा चालतो, पण मला आवडतो म्हणून मग मी टाकते. आणि त्यानंतर मग मी आता पाणी गरम करायला ठेवलं होतं एका पातेल्यामध्ये बाजूला. पाणीसुद्धा छान गरम झालं होतं. त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. आणि लिंबूसुद्धा पिळून घेतले. खडे मसाले टाकल्यामुळे पिवळा कलर पाण्याला येतो आणि तो पिवळा कलर भाताला येऊ नये म्हणून मग मी लिंबू पिळले. लगेच पाण्याचा कलर चेंज झाला. त्यामध्ये लगेच मी हे धुतलेले तांदूळ, जवळजवळ 1 तास भिजवलेले तांदूळ आहेत, आणि हे तांदूळसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर चवीनुसार मी इथं मीठ वापरलेलं आहे. तांदूळ शिजवताना मीठ टाकणं गरजेचं आहे. काही काही बायका तांदळामध्ये मीठ घालत नाही, मग बेचव भात लागतो. तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, कारण ग्रेव्हीमध्ये तर आपण टाकणारच आहोत. तर आता एका साईडला गॅसवरती मी अशीच आपण मॅरिनेट करायला मटण ठेवलं होतं ना, ते डायरेक्ट टाकून घेतलं. आणि त्याच्यात मी टोमॅटोसुद्धा वापरलेला आहे. हे आता मी शिजवून घेणार आहे चांगलं. ह्याच्यामध्ये कोणतंही ॲडिशनल तेल किंवा मसाले आता काहीही आपल्याला वापरायचं नाही आहे. असंच आपल्याला एकदम मीडियम फ्लेमवरती हे मटण शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर बाजूला बघताय तुम्ही भाताला उकळीसुद्धा फुटलेली आहे. भात आपल्याला जवळजवळ 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्याला दम द्यायचा आहे, त्यामुळे 70 ते 80% शिजवायचा. दम द्यायचा नसेल, तुम्हाला असेच जर थर लावून लगेच खायचे असेल तर तुम्ही 90-95% सुद्धा शिजवू शकता. भात इथे खूप छान प्रकारे 80% शिजला होता. भात आता मी एका चाळणीमध्ये परातीमध्ये काढून घेते झाऱ्याच्या मदतीने, म्हणजे सगळं पाणी त्यातले ड्रेन होईल. आणि तुम्हाला हे खडे मसाले नको असतील ना, तर जेव्हा पाण्याला उकळी येते ना तांदूळ टाकण्याच्या अगोदर, तेव्हाच हे खडे मसाले काढून घ्या, म्हणजे दाताखाली जेवताना येणार नाही.
पण मी का काढले नाही आज की मटण आहे आणि मटणाला ह्या खड्या मसाल्यांची टेस्ट खूप छान लागते, म्हणून मग मी ते खडे मसाले काढलेले नाही आहेत. आणि इथं मी जे भाताचं शिजलेलं पाणी होतं ना ते सुद्धा थोडंसं बाजूला काढून ठेवले. जेव्हा आपण ही जे ग्रेव्ही बनवलेली आहे मटणची किंवा मटण सुक्कं बनवणार आहोत ना ते आपण बिर्याणीत वापरणार, त्यावेळेस आपल्याला भात आपला 80% शिजला आहे, त्यामुळे अजून जर त्याला थोडं पाण्याची आवश्यकता लागली तर हे भाताचं पाणी आपण वापरू शकतो. तर आता एका टोपामध्ये मी इकडं तेल लावलेलं आहे आणि लगेच हा अर्धा तास मी ना हवेखाली भात ठेवला होता. एकदम सुटा झाला आहे. बिर्याणीला असा सुटा भात लागतो. त्यानंतर मग भाताचा थर लावला. भाताचा थर लावल्यानंतर त्याच्यामध्ये बरिस्ता भरपूर प्रमाणात टाकलेला आहे. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर टाकलेला आहे. तुमच्याकडे काजू असेल तर टाकू शकता. काजू नाही आवडत मला जास्त बिर्याणीमध्ये, म्हणून मग मी नाही टाकले. आणि हे मटण छानपैकी असे शिजलेलं आहे. मटण शिजवायला मला जवळजवळ पाऊण तास लागलेला, कारण मीडियम गॅसवरती मी मटण शिजवलेलं होतं आणि मटण पण कोवळं होतं, म्हणून मग मटण छान शिजलं गेलं. तर दुसरा पण थर लावून घेतलेला आहे सेम टू सेम तसाच. वरून पुदिना, कोथिंबीर, बरिस्ता आणि जे आपण फ्राय केलेला आहे तो पण टाकला. एका साईडला आता कोळसा गरम करायला ठेवला आहे मी, कारण आपल्याला दम द्यायचा आहे. एका वाटीमध्ये तो कोळसा काढून घेतला आणि त्या वाटीमध्ये त्या कोळशावरती थोडंसं गावरान साजूक तूप मी घातलेलं आहे, जेणेकरून बिर्याणीला स्वाद खूप छान येईल. आणि मी दरवेळी असंच करते, एक नंबर बिर्याणी होते. हॉटेलमधून आणायची गरज नाही आहे. घरच्या घरी अशी बिर्याणी केली, थोडी मेहनत घेतली, अंगातला आळस झटकून जर आपण अशा काही गोष्टी केल्या तर आपल्या मुलांना पण खायला मिळतात, आपल्याला पण खायला मिळतात. प्लस एक टायमाची नाही 4 टायमाची बिर्याणी होते आणि पैसा वसूल बिर्याणी होते. खरं सांगते तुम्हाला, एक नंबर बिर्याणी झाली होती. एकदम झटकीपट बिर्याणी आहे आणि मस्त लागते बिर्याणी. तर कशी वाटली तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी? अगदी सुटसुटीत झालेली आहे. अगदी हॉटेलमधून आपण घेऊन येतो ना तशा प्रकारे ही बिर्याणी झालेली आहे. मी मटण बिर्याणी असो, चिकन बिर्याणी असो, अंडा बिर्याणी असो, कोळंबी बिर्याणी असो, सगळ्या बिर्याणी मी घरीच बनवते. तर छानपैकी अशी बिर्याणी रेडी झाली आहे. तुम्हाला आजचा बिर्याणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.